श्री स्वामी समर्थ. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि मला आलेला गुरुचरित्र ग्रंथातील आजचा अध्याय आहे अध्याय क्रमांक 20. तर 20 नंबरच्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की आपण म्हणजे गुरुचं मूळ हे औदुंबराच्या मुळाशी असतं आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगितलेलं आहे की एक महिला असते आणि त्या महिलेला संतती होऊन ती मृत्यू पावत असते आणि तिचा वंश वाढत नसतो. तेव्हा ती त्रासातून म्हणजे सर्व उपचार करून नंतर गुरूंच्या दरबारी येते, गुरूंच्या मठात येते आणि गुरूंना विचारते की माझ्यासोबत असं का होतं आहे. तेव्हा गुरु तिला सांगतात की तुझ्याकडून मागच्या जन्मी ब्राह्मणाची दीक्षा देणं झालं नाही तुला आणि तू त्याचा मोफतचा सल्ला घेतला आणि त्याच्यामुळं तुला वंश वाढत नाही किंवा तुझी संतती दीर्घायू होत नाही. तेव्हा मग ती सांगते मला त्याच्यावरती उपचार सांगा. तेव्हा ते सांगतात की औदुंबराच्या मुळाशी गुरूंचा निवास असतो, तर औदुंबराच्या म्हणजे वृक्षाची तू पूजा कर आणि त्यातून तुला मुक्तता मिळेल आणि त्या ब्राह्मणाला पण त्याचं पण दीक्षा दिल्याचं तुला पुण्य मिळेल. मग तेव्हा ती गुरुच्या सांगण्यावरून नित्यसेवा करते औदुंबराच्या वृक्षाची आणि पुढे जाऊन तिला पुत्र होतात व ते दीर्घायू व शतायू होतात असा तिला अनुभव येतो. असं उदाहरण आपल्याला गुरुचरित्र ग्रंथात 20 नंबरच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हाच म्हणजे गुरुची आज्ञा ही सर्वश्रेष्ठ आहे हे आपण गुरुचरित्र ग्रंथामध्ये वारंवार उल्लेख येत आहे की गुरुची आज्ञा सर्वश्रेष्ठ असते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पण हे सांगितलेलं आहे की ब्राह्मणाला दिलेली दीक्षा ही पवित्र मानली जाते आणि ब्राह्मणाचा कोणताही सल्ला मोफत घेऊ नये, त्याची काही ना काही मोबदला दिला जावा. हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पण मानलं आहे की ब्राह्मणाला दीक्षा किंवा दान केलेलं हे पवित्र मानलं जातं. तर असेच दर गुरुवारी मी प्रत्येक अध्यायाचे अर्थ सांगत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.